हॅलो स्टुडंट्स, आज 10 ऑगस्ट 2021 सेतू अभ्यासक्रम दिवस 41. पहिला विषय बघूया आपण. विषय मराठी. आणि मराठीमध्ये लिपीची जाण आणि लेखन. लिपी म्हणजे काय आणि लेखन कशा प्रकारे करावं या संदर्भात आपल्याला आज बघायचं आहे. आणि याच्यामध्ये जो भाग आहे तो म्हणजे शब्दकोडी तयार करता येणे किंवा दिलेली शब्दकोडी सोडविता येणे. आता शब्दकोडी म्हणजे फार मोठं काही अवघड अशा प्रकारचा काही विषय नाही आहे किंवा घटक नाही आहे. तर ते काय आहे बघा या ठिकाणी. हे जर बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. या ठिकाणी रंगीत केलेला भाग जो दिसतोय तुम्हाला, हा रंगीत केलेल्या भागाकडे आपण लक्ष द्या. हा भाग आणि हा मी रंगीत केलेला भाग आहे जो तुमच्यासाठी मुद्दामहून करण्यात आला आहे. आजच्या PDF मध्ये कालपासून बघा आपण काय करून राहिलेलो आहे की जी मी PDF आपल्याला शेअर करत आहे त्याच्यामध्ये या पद्धतीनं रंग दिलेला जो काही भाग असेल हा तुम्हाला घरी करायचं काम आहे. लक्षात घ्या. आता बघा आपल्याला काय बघायचं की शब्दकोडी. आणि शब्दकोडीमध्ये काय फार मोठा अवघड नाही. जाणून घेऊया. इथे तुम्हाला दिसेल की जाणून घेऊया म्हणून सांगितलेलं आहे. आणि या जाणून घेऊयामध्ये काय बघा की काय जाणून घ्यायचं आपल्याला. तर या ठिकाणी हा जी एक चौकट दिसते तुम्हाला याच्यामध्ये एक आयत आहे आणि आयतामध्ये परत 9 खाने केलेले आहेत. याच्यामध्ये काही अक्षरं दिलेले आहेत आणि त्या अक्षरांपासून विविध प्रकारचे शब्द तयार होतात. जसं आता बघा तुम्हाला अगदी सोपं समजेल की या ठिकाणी काजवा असा एक शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल कासव. अशा प्रकारचे शब्द हे तयार होत असतात. म्हणजे आता सिक्वेन्स कसा आहे असेल, कशा प्रकारचा असू शकतं. कधी या पद्धतीनं शब्द तयार होईल, कधी या पद्धतीचा होईल, कधी हे होईल, कधी उलटाही होऊ शकतो, कधी खालून वर होऊ शकतो, किंवा आणखी इतर पद्धतीनं जर बघितलं आपण तर कुठलाही होऊ शकतो तयार. जर समजा एखादा शब्द असा होईल. आता बघा इथं हा एक वाकडा शब्द आहे. एखाद्या वेळेस तुम्ही जर एखाद्याच म्हटलं की नाही सर हा असा शब्द तयार होतो बरं. आता हा हिंदी शब्द आहे, परंतु मराठीमध्ये जर असा एखादा शब्द तयार झाला तर काहीच हरकत नाही. फक्त काय आहे की ही जी 9 अक्षरं दिलेली आहेत या 9 अक्षरांचा उपयोग करून तयार होणारा शब्द म्हणजे शब्दकोडी. लक्षात आलं का तुम्हाला. तर या पद्धतीनं ही जी शब्दकोडी आहेत ही सोडवायची. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जे दिसत आहे सध्या, या स्क्रीनवर दिसलेला जो भाग आहे रंगीत भाग, हे तुम्हाला तुमच्या वहीवर पूर्णपणे लिहायचा आहे. आजच्या PDF मध्ये जिथं जिथं तुम्हाला अशा या रंगात दिसलेला भाग दिसेल ते तुम्हाला करायचं काम आहे. ओके, चला बघूया. हे जाणून घेऊया सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. आणि ही पूर्ण चौकट लिहून खालच्या बाजूला तुम्हाला त्याच्यापासून तयार होणारे शब्द क्रमांक 1 जसं काजवा, मग तुम्ही इथं लिहा काजवा. नंतर पुढे जाऊन तुम्ही शब्द क्रमांक 2, शब्द क्रमांक 3 अशा पद्धतीचे शब्द तुम्हाला तयार करायचे. चला पुढे जाऊया आपण. पुढे बघा तुम्हाला बाकीचं जे दिलेलं आहे ते वाचायचं. परत या ठिकाणी निळा भाग आलेला दिसतो तुम्हाला, रंगीत झालेला हिरवट रंगाचा भाग तो तुम्हाला सोडवायचा आहे. बघा या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचं शब्दकोड आहे. आपण आता ते आयतामध्ये असलेले 9 शब्द देऊन तयार केलेले शब्दकोड होतं. इथं वेगळ्या प्रकारचं एक शब्दकोड आहे. शब्दच कोड आहे, फक्त पद्धत बदललेली आहे. आणि इथं लिहिलेलं कल्पक होऊया हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच पद्धतीने बघा इथं गोल केलेला आहे. या गोलमध्ये वी असा शब्द लिहिलेला आहे. आणि पुढं या ठिकाणी कास, नंतर 4 राट. आता याच्यापासून कशा पद्धतीनं शब्द तयार होतो ते आपण बघूया. बघा कशा पद्धतीने शब्द तयार होतो. मी थोडीशी खाली घेऊन तुम्हाला या ठिकाणी शब्द करून दाखवतो आहे. इथं बघा या गोलमध्ये असलेला हा वी आणि पुढं असलेलं कास हे जोडून आपल्याला नवीन शब्द तयार होतो. काय शब्द तयार होतो? विकास. बरोबर. हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि असंच तुम्हाला या ठिकाणी नंबर टाकायचा आहे. नंबर टाकून या शब्दकोडाच्या खाली हे शब्दकोड तर लिहायचंच आहे. म्हणजे हे जे तुम्हाला PDF मध्ये आहे ते तर लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे. 1 नंबर टाकला इथं लिहा विकास. ठीक आहे. 2 नंबर टाका. काय लिहायला आपण? विचार. हे बघा हे वी आणि हे 4. या पद्धतीनं विराट, विद्यार्थी हे 4 शब्द तुम्हाला लिहायचे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा बघा मराठीमध्ये फक्त इतकाच अभ्यास आहे. इंग्रजीमध्ये
काय करायचं आहे पुढे. अमित फील लाईक धिस. अमितला कशा पद्धतीनं वाटतं. काल आपण बघितलं इमोशन्स आणि आहे ना, फिलिंग्ज अँड इमोशन्स, आणि आपण चित्र बघितले होते चेहऱ्यांचे चित्र, फेस बघितले होते आपण. त्या फेसमध्ये इमोशन दाखवलेल्या त्या भावना. तर तेच अमित फील्स लाईक दिस. अमितला काय वाटतंय हे यामध्ये दिलेलं आहे. PDF वाचायचे. मागच्या वर्षीच्या पुस्तकामधला हा भाग आहे, मागच्या वर्षीचा. या ठिकाणी बघा रंगीत केलेला भाग दिसतो थोडासा. हे पूर्ण वाक्यच रंगीत व्हायला पाहिजे होतं, परंतु ते होऊ शकलं नाही. चला बघूया काय सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांनी शक्य असल्यास वाचन रेकॉर्ड करावे आणि शिक्षकांना व्हॉट्सॲपवर पाठवावे. ही जी ओळ दिसते तुम्हाला, ही ओळ काय सांगितलेलं आहे की तुम्हाला वाचन करायचं आहे, आणि जर शक्य झालं तर तुमच्या मोबाईलमध्ये त्याचं रेकॉर्ड करा आणि ग्रुपवर टाका. रेकॉर्ड करण्याची सुविधा नसल्यास, बघा इथं खालचे वाक्य दिसतं तुम्हाला, हे वाक्य, रेकॉर्ड करण्याची सुविधा नसल्यास विद्यार्थ्यांनी पालक अभ्यासमित्रांना वाचून दाखवावे. हे तुम्हाला काही जे दिलेलं आहे ते वाचायचं आहे. पुस्तकामध्ये दिलेलं पेज नंबर 82वरचं तुम्हाला वाचायचं आहे. इयत्ता 3रीच्या पेज नंबर 82वरचं असो, किंवा ते जर नसेल तर तुमच्याकडे जे पुस्तक उपलब्ध असेल ते त्या पुस्तकातलं वाचन करून दाखवायचं. त्याचं रेकॉर्डिंग करायचं. एक 1 मिनटाचं ते रेकॉर्डिंग केलं पाहिजेत आणि ते आपण पाठवून द्यायचं आहे. ओके, चला पुढं बघूया आपण. या ठिकाणी चित्र याचं निरीक्षण करायचं आहे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये. इथं ही लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे. सी द पिक्चर अँड लिसन सेंटेन्स केअरफुली. त्याच्यामधली वाक्य तुम्हाला वाचायची आहेत. चला पुढं जाऊया आपण. बघा परत काय काम करायचं या ठिकाणी दिलेलं आहे. सॉल्ड ॲक्टिव्हिटी डेमो हे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. हे तुम्हाला लिहायचं आहे. हे वाक्य सॉल्ड ॲक्टिव्हिटी डेमो हे वाक्य लिहायचं आहे, आणि नंतर त्याच्या पुढचं सुद्धा वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. हे वाक्य आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या वाक्यामध्ये पुढं तुम्हाला चित्र आणि इमोशन्स, भावना, फिलिंग्ज, चेहरे हे दिसलेले आहेत. आपण काल बघितलं होतं त्या पद्धतीनं याला तुम्हाला चित्र तर आपल्याला काढता येत नाहीत. ओके, बघा आता इथं तुम्हाला अडचण येणार काय आहे, तर तुम्हाला चित्र काढता येत नाही. परंतु चित्र तुम्हाला समजलेलं असेल तर त्याला नंबर द्या, नंबर 1, आणि त्याच्याशी संदर्भात असलेलं, जसं आता बघा इथं चित्र आहे आणि याला त्या संदर्भातल्या असलेलं फेस कसा आहे, फिलिंग्स कशा आहेत त्याच्यात ते दाखवलेलं आहे. त्याच पद्धतीनं हे जसं तुम्हाला उदाहरण म्हणून समजून सांगितलेलं आहे, आणि तुम्हाला करायचं काम हे या ठिकाणी खाली आहे. आता मग आपल्याला हे 3च काम करायचे. बघा चित्र तर काढता येत नाही, हे चित्र आपल्याला काढता येत नाही. मग याला नंबर द्या, या चित्राला नंबर द्या. चित्राला नंबर दिल्यानंतर त्याच्या संदर्भात असलेला जो फेस आहे तो पुढं तुम्हाला काढायचा आहे. ओके, हे असं जरी इथं 1 2 3 हे 1 2 3 दिलेलं आहे ते नाही लिहायचं काम. 1 नंबर काढा. हे जे चित्र आहे हे चित्र म्हणजेच 1 नंबर असं समजूया, आणि त्याच्या संदर्भात असलेला जो फेस आहे याच्यामधून शोधून घ्या, या 3 फेसमधून, आणि तो तिथं लिहायचा आहे. तर तुमचा अशा तुम्हाला असा नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 असे 3 नंबर, आणि या 3 पैकी असलेला फेस हा याच्या पुढं जो येईल, एक पुढे 2 पुढे 3 पुढे तुम्हाला तो काढायचा आहे. तुम्ही काल काढलेले होते अशा पद्धतीने. चला पुढं बघूया आपण, पुढं जाऊ. परत आता या ठिकाणी करायचं काम आहे. असा रंग आला म्हणजे समजून घ्या आपल्याला करायचं काम आहे. फार मोठं या ठिकाणी पुढं 4-5 वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 2 पेज तुम्हाला काम करायचं आहे, आणि मग आपला इंग्रजीचा भाग संपतो. काय आता एकदा वाचून घेऊया आपण. तुम्हाला घटक लिहायचा आहे आपला. कोणता घटक आहे या ठिकाणी आलेला, तो म्हणजे प्रॅक्टिस. हा घटक, हे प्रॅक्टिस हा शब्द लिहायचा आहे. पुढचं हे पूर्ण वाक्य लिहायचं आहे, हे पूर्ण वाक्य लिहायचं आहे, हे कंसामध्ये लिहिलेलं हे पण लिहायचं आहे, हे समजून सांगितलेलं आहे ते पण लिहायचं आहे. अगोदर वाचून घ्या. व्हॉट युअर फेस विल से आफ्टर फिलिंग दिस सिच्युएशन्स. मराठीमध्ये वाचतो. इथं दिलेलं आहे, दिलेल्या प्रसंगी तुमच्या चेहऱ्यावर कोणत्या भावना व्यक्त होतील ते पर्यायातून निवडून लिहा. त्याच्यानंतर पुढं बघा कंसामध्ये दिलेला हा भाग आहे. कंसामध्ये दिलेला भाग काय बघा, कंसामध्ये दिलेला भाग आहे सॅड, हॅप्पी आणि स्क्रेटेड. सॅड म्हणजे दुःखी, हॅपी म्हणजे, आणि स्क्रेटेड म्हणजे नाराज झालेला. आता मग याच्यासाठी उदाहरण दिले, जसं व्हेन यू क्लाइंब अ बिग हिल. जर तुम्ही उंच टेकडीवर चढला तर तुमची काय भावना असते, तर हॅपी.
ओके, याच पद्धतीनं तुम्हाला पुढचे वाक्य करायचे. व्हेन यू, बघा पुढचं वाक्य आहे, मोठं करतो आहे थोडंसं स्क्रीनमध्ये, आपल्या स्क्रीनमध्ये बसाल इथपर्यंत ते मोठं करतो आहे. आणि बघा या ठिकाणी हे वाक्य आहे, व्हेन यू रँक फर्स्ट इन एक्झामिनेशन. म्हणजे आणि इथं मराठीत काय याचा अर्थ दाखवलेला आहे, तुम्हाला परीक्षेत पहिला नंबर आल्यावर तर तुमची भावना कोणती असेल ते या ठिकाणी ते शब्द तुम्हाला लिहायचं आहे. लक्षात राहील. अर्थात तुम्ही हॅपी होणार आहे म्हणून इथं तुम्ही लिहिसाल HAPPY. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला वाक्य क्रमांक 2, वाक्य क्रमांक 3 हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्या खाली उत्तरं लिहायची आहेत. वाक्य क्रमांक 4 सुद्धा खाली दिलेलं आहे. नाही, वाक्य क्रमांक 3 पर्यंतचे इथं वेगळी ॲक्टिव्हिटी, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी बघा तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसेल. बघा या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रेन्फोर्समेंट. म्हणजे ती घ्यायचे अर्थ एकच आहे. इथं ऑब्लिक हे बघा, इथं बघा हे दिसतील तुम्हाला. आता काय व्हिच फिलिंग विल, आता हे इंग्रजीमध्ये मी वाचतोय, त्याच्यानंतर पुढं मराठीत वाचतोय. व्हिच फिलिंग विल कम ऑन अमित फेस इन द फॉलोइंग सिच्युएशन, ड्रॉ फेस. बघा दिलेल्या, याचा अर्थ काय, दिलेल्या प्रसंगी अमितच्या चेहऱ्यावर कोणते हावभाव येतील हे चित्र काढून दाखवा. फेसचं चित्र काढायचं. जसं उदाहरणार्थ अमित गॉट प्राईज, अमितला बक्षीस मिळालं, मग कसं हावभाव असं हे त्याचं हे चित्र, त्याचा हा फेस आहे. याच पद्धतीनं अमित सॉ टायगर, मग त्याला काय वाटेल, आनंद वाटेल, दुःख वाटेल, भीती वाटेल, अँग्री होईल, स्केअर्ड होईल, ते तुम्हाला त्याच्या संदर्भातलं जे चित्र आहे, कालची पुढे पहा, काल सोडलेलं काम पहा आणि त्याच्यात तुम्हाला चेहरे दिसतील. त्या प्रत्येक चेहऱ्यासाठी काय म्हटलेलं आहे. तर हे वाक्य लिहायचं आणि त्याच्या पुढं तो फेस. लक्षात घ्या, वाक्य लिहायचं. हे वाक्य लिहिलं तुम्ही, समजा हे वाक्य लिहिलेलं आहे आपण, अमित सॉ अ टायगर, हे वाक्य आपण लिहिलं. त्याच्यानंतर तुम्हाला पुढं काय करायचं आहे, पुढं तुम्हाला त्या संदर्भातला फेस हा ड्रॉ करायचा आहे, काढायचा आहे. ओके, चला आपल्याला कळलेलं असेल या पद्धतीनं वाक्य क्रमांक 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 हे 4 सेंटेन्स आणि त्याच्यासमोर त्याचं फेस आपल्याला करायचं आहे. चला पुढं बघूया. परत आलेलं आहे, हे सर्व निळाच भाग आहे सध्या, इव्हॅल्युएशन, मूल्यमापन असं म्हटलं आता त्याचं. तर हे हे हा शब्द लिहायचा आहे, पुढचं वाक्य लिहायचं आहे, मराठीमधलं सुद्धा लिहायचं आहे. आणि बघा तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की एका बाजूला चित्र, दुसऱ्या बाजूला वाक्य दिलेले आहेत. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. बघा या ठिकाणी या चारही जोड्या तुम्हाला जुळवायच्या चित्राच्या संदर्भात. आता चित्र काढता येत नाही, चित्र काढू नका. चित्र काढता येत नाही, परंतु इथं नंबर आहे, इथं ABCD आहे, 1 2 3 4 ABCD. 1ची समजा Cची जोडी लागली, Cची Aची जोडी लागली समजा म्हटलेलं आहे मी, हे उत्तर नाही आहे. 2 इथं लागलेली आहे. या पद्धतीनं आपल्याला जोड्या लावायच्या आहे. फक्त क्रमांक टाका आणि इकडे अल्फाबेट्स टाकायच्या उजव्या बाजूला. या ठिकाणी इंग्रजी भाग संपलेला आहे. गणितामध्ये बघा, गणितामध्ये अपूर्णांकाच्या पुढं जाऊया. काल आपण जे अपूर्णांक बघितले होते तिथं पुढं जायचं आपल्याला. काल अपूर्णांकामध्ये अर्धा हा घटक तुम्ही शिकलेले होते. आता पुढं बघा, याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला परत आज आपल्याला पाहायचं आहे. काल अर्धा शिकलो होतो, आज पाव आणि पाऊण हे दोन शब्द एखाद्या वस्तूचे समान भाग केल्यानंतर 2 समान भाग केले तर त्यापैकी एक समान भाग म्हणजे अर्धा, हे आपण काल बघितलं होतं. आज या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल ही पूर्ण वस्तू आहे, याचे 4 समान भाग केलेले आहे. दिसतात तुम्हाला, ही पूर्ण वस्तू, याचे 4 समान भाग. आता बघा या 4 समान भाग, नंतर इथं बघा तुम्हाला, इथंसुद्धा ही पूर्ण वस्तू, त्याचे 4 समान भाग. ओके, आता इथपर्यंत लक्षात 4 समान भाग हा महत्त्वाचा विषय. जसं आपल्या घरामध्ये आपली आई ज्या वेळेस आपल्याला पोळी वाढते त्यावेळेला त्या पोळीचे 4 समान भाग करत असते, हे आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी पुढं जर तुम्ही वाचलं, या चित्रात प्रत्येक वस्तू बघा, इथं दिसतंय वाक्य, या चित्रात प्रत्येक वस्तूचे समान 4 भाग केलेले दिसतात. यापैकी 4 भागापैकी एक भागाला आपण पाव असं म्हणतो. बघा पाव हा शब्द आलेला आहे. 4 समान भाग जे केलेले आहेत त्यापैकी एक भाग म्हणजे पाव भाग. बघा या ठिकाणी हा एवढा भाग म्हणजे पाव, हा दुसरा भाग म्हणजे सुद्धा पावाचे, हा तिसरा भाग म्हणजे सुद्धा पाव, चौथा भाग सुद्धा भाव म्हणजे सुद्धा पाव. म्हणजे या ठिकाणी एका वस्तूचे जे 4 भाग केले तर 4 जे भाग झाले त्याला पाव म्हटले. प्रत्येक भागाला पाव म्हटलेलं. म्हणजे इथं 4 पाव आहेत, इथं सुद्धा 1 2 3 4 4 पाव भागात आहे. आणि या 4 पाव भाग जर एकत्रित तर पूर्ण वस्तू होत असते. तर बघा त्याला म्हटलेलं आहे पाव. लक्षात घ्या,
ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो चतकोर, परंतु समान 4 भाग झाल्यानंतर असलेला प्रत्येक एक भाग म्हणजे पाव, ज्याला आपण म्हणतो चतकोर. जसं आपली आई पोळीचे 4 भाग करते, त्याच्यापैकी एक भाग म्हणजे चतकोर, म्हणजेच गणिताच्या भाषेमध्ये त्याला आपण पाव म्हणूया. तर हे पावची संकल्पना या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेली असेल. काल अर्धी बघितली होती, आता पाव. आता बघा, पावच्या नंतर पाऊण म्हणजे काय हे तुम्हाला या गोष्टीवरून, या पुढचं जे कोष्टक याच्यावरून दिसतं, हे कोष्टक तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. रंगीत दिसतंय, तुम्हाला लिहायचं आहे. समजून घ्या थोडंसं. खालील चित्राचे निरीक्षण करा. यामध्ये आपण एका लिंबाचे 4 समान भाग केलेले आहेत. बघा, हे लिंबू, याला पूर्ण म्हटलेलं आहे, 4 समान भाग केले. नंतर बघा, पाव भाग, यातला एकच भाग घेतला तो म्हणजे पाव. अर्धा कशाला म्हणायचं, तर 2 समान भाग घेतले तर अर्धा. पावचे 2 समान भाग घेतले. नंतर पाऊण कशाला म्हणायचं, त्यातले 3 भाग. म्हणजे आपण याला म्हणतो आपल्या भाषेमध्ये चतकोर, अर्धा, पाऊण. लक्षात घ्या. आणि गणिताच्या भाषेमध्ये पाव, अर्धा, पाऊण. लक्षात आलं. तर हे पाव, अर्धा, पाऊण तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्याच्यासाठी बघा, एक वाक्य दिसतं तुम्हाला. हे वाक्य तुम्हाला वहीमध्ये लिहायचं सांगितलेलं आहेच. एका वस्तूचे 4 समान भाग केले आणि त्यातील 3 भाग घेतले तर त्याला आपण पाऊण असं म्हणतो. वर पाव म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं. बघा, या ठिकाणी पाव म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलेलं होतं, पाव. आता या ठिकाणी पाऊण म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा. पाव म्हणजे काय, 4 भागापैकी एका भागाला पाव असे म्हणतात, बरोबर. आणि पुढं सांगितलेलं आहे पाऊण कशाला म्हटलेलं आहे. पुढं बघा, या ठिकाणी आलेले एका वस्तूचे 4 समान भाग केले आणि त्यातील 3 भाग घेतले तर त्याला पाऊण असे म्हणतात. लक्षात आला असेल तुमच्या. आता अर्धा म्हणजे 2 समान भाग, त्याच्यापैकी एक घेतला म्हणजे तो अर्धा. त्याच वस्तूचे जर 4 समान भाग केले, त्यापैकी एक घेतला तर तो म्हणजे पाव. आणि पाव असे 3 पाव घेतले तर त्याला आपण पाऊण असं म्हटलेलं आहे. चला पुढं जाऊया. या ठिकाणी या चित्रांचं निरीक्षण करायचं आहे, तुम्हाला काम करायचं आहे, रंगवायचं आहे. परंतु ते जर शक्य झालं तर बघा, सराव कोपरा बनवून दिलेला आहे, वाचन करून घ्या आणि पुढं करायचं आहे तुम्हाला काम. हे कोष्टक व्यवस्थित वाचा. हे तुमच्या वहीवर तुम्हाला काढायचं आहे, रंगवायचं आहे. या आकृती इथं बघा, ही आकृती दिली, इथं तुम्हाला काहीच काम करायचं नाही. हे कोष्टक तुम्ही आखणार, लक्षात घ्या. पूर्णच्या पूर्ण कोष्टक तुम्ही आखणार आहात. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हे लिहायचं आहे, हे लिहिणार. हे कोष्टक आखायचं आहे. याच्यामध्ये पहिला भाग जे पहिल्या कॉलममध्ये आहे, स्तंभामध्ये आकृत्या दिलेल्या आहेत, या आकृत्या काढायच्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथं काम करायचं आहे, ते या स्तंभामध्ये आणि या स्तंभामध्ये. ही आकृती काढल्यानंतर सेम तशीच आकृती आपण पुढं काढलेलं आहे. मग करायचं काय, तर या ठिकाणी याच्यातला पाव भाग रंगवायचा आहे. किती तुकडे झालेले आहेत बघा याचे, इथं किती तुकडे झाले, त्याच्यापैकी पाव भाग आपल्याला रंगवायचा आहे आणि याच्यामध्ये पाऊण भाग रंगवायचा आहे. ओके. इथं सुद्धा बघा, पाव भाग रंगवायचा, पाऊण भाग रंगवायचा आहे. आता रंगवताना आपल्याजवळ रंग नसेल तर पेन्सिलचा वापर करा, पेन्सिलनं रंगवा. पेन्सिल नसेल तर पेनाने रंगवा, जे शक्य होईल ते. या ठिकाणी गणिताचा भाग संपलेला आहे. परिसर अभ्यास 1, कृतीपत्रिका 22 आणि याच्यामध्ये आहे हवानुसार कपड्यातील विविधता. मागच्या वर्षीचा तिसरीचा पाठ 24 आपले कपडे यावर देत आहे. हे तुम्हाला पुढचं PDF वाचायचं आहे पूर्ण. आणि वाचल्यानंतर खाली दिलेले प्रश्न आहे ते तुम्हाला लिहायचं. रंगीत भाग आहे, तुम्हाला लिहायचा भाग आहे. बघा, हे सराव करू. हे लिहायचं आहे. प्रश्न 1 लिहायचा आहे, त्याचं उत्तर खाली लिहायचं आहे. प्रश्न 2 लिहायचं आहे, त्याचं उत्तर खाली लिहायचं आहे. प्रश्न 3मध्ये तुम्हाला चित्र दिसतं, हे चित्र न काढता प्रश्न 3मध्ये 1, 2, 3 असे क्रमांक टाकून तुम्हाला ऋतूंची नावं लिहायची आहेत. हा प्रश्न लिहायचा. उत्तर लिहिताना हे चित्र तुम्हाला काढायचं नाही. आणि मग करायचं काय, तर तुम्हाला इथं लिहायचं आहे 1 नंबर त्याचं उत्तर, 2 नंबर त्याचं उत्तर, 3 नंबर त्याचं उत्तर. हे जे तुम्ही लिहिणार आहेत हे या प्रश्नासाठी लिहिलेलं आहे. म्हणजे हा प्रश्न इथं 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि त्या ऋतूंची नावं, अशा पद्धतीचं आपलं उत्तर राहणार आहे. चला पुढं जाऊया आपण. पुढं परत 4था प्रश्न आहे आणि 5व्या प्रश्नामध्ये बघा, तुम्हाला मोठं काम दिसतं. तुम्हाला हे सर्व यापैकी एकही चित्र काढायचं नाही. हा प्रश्न तुम्हाला या अगोदरही तुम्ही सोडवलेला आहे. सानियाला थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जायचे, तिथे वापरण्यासाठी तिने काय काय सोबत घेऊन जावे असे तुम्हाला वाटते. खाली जे चित्र दिले त्याच्यापैकी सानिया काय घेऊन जाईल. आता या प्रत्येकाचं नाव तुम्हाला माहिती असेल, पण यापैकी फक्त सानियाला थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी ती काय घेऊन जाईल तेच फक्त लिहायचं आहे तुम्हाला.
त्याचे नावं लिहायचे, स्वेटर, मफलर, कान टोपी, हातमोजे वगैरे वगैरे जे काय असेल ते तुम्हाला त्याची यादी करायची. म्हणजे तुम्हाला हे चित्र काढायचे नाहीत, तर चित्रांऐवजी त्याची नावं फक्त या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भात तुम्हाला लिहायची आहेत. ओके, चला पुढे जाऊया. तुम्हाला कळालेलं असेल. पुढं गेल्यानंतर परिसर अभ्यास 2 याच्यामध्ये समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था म्हणजे त्याच्या संदर्भातला भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. या ठिकाणी पहिले 2 प्रश्न आहे. पहिले काही आठवूया. हे वाक्य लिहायचं आहे, प्रश्न लिहायचं आहे, खाली उत्तर, प्रश्न लिहायचं आहे, खाली उत्तर असा शब्द टाकून उत्तर लिहायचं आहे. आणि ते सोपं भाग आहे, तुम्हाला काय अवघड नाही. आणि हे शेवटचं मला वाटतं या ठिकाणी याच्यातलं असावं. करून पाहूया. हे वाक्य लिहायचं आहे, हा प्रश्न वाक्य लिहायचं आहे, प्रश्नाचं वाक्य खाली उत्तर लिहायचं आहे. प्रश्न वाक्य लिहायचं आहे, खाली उत्तर असा शब्द टाकून उत्तर लिहायचं आहे. हे प्रश्न वाक्य लिहायचं आहे, खाली उत्तर असा शब्द टाकून उत्तर लिहायचं आहे. ओके, चला पुढं जाऊया. पुढं गेल्यानंतर पाण्याच्या स्रोताचे चित्र हे वाचन करायचं आहे तुम्हाला. काम काय करायचं आहे तुम्हाला मी सांगतोय, काही गोष्टी समजून देते. या प्रश्नाचे उत्तर शोधूया. आजच्या भागातले शेवटचे हे 3 प्रश्न आहे तुम्हाला. हे वाक्य लिहायचं आहे, नंतर 1 नंबरचा प्रश्न लिहायचा आहे, त्याच्या खाली उत्तर असा शब्द लिहायचा आहे. हे उत्तर हा शब्द लिहून इथं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. या 3ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. या ठिकाणी आपला हा भाग संपलेला आहे. पुन्हा भेटूया उद्याला. धन्यवाद.